शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आमचे मित्र संतोष भाऊ काळे राहणार खुपटा. तर आज आपण यांच्या शेतामध्ये आलो आहेत आणि हा यांचा आदरकीचा प्लॉट आहेत. तर मित्रांनो, याच्या अगोदरसुद्धा आम्ही 2 ते 3 वेळेस या प्लॉटला येऊन गेलेलो होतो. तर त्यावेळेस कंडिशन म्हणजे परिपूर्ण हिरवा होता. आता याची पात बसलेली आहेत आणि आता हा प्लॉट त्या ठिकाणी एकदम जबरदस्त असे बनलेला आहेत. तर मित्रांनो, भरपूर काही शेतकऱ्यांनी अद्रक या पिकाची लागवड केली आहेत, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वेगवेगळे प्रॉब्लेम त्यांच्या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत. तर हे जे आपले मित्र आहेत यांना बराच काही अनुभव अद्रकीच्या बाबतीत आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार त्यांचा हा प्लॉट एकदम जबरदस्त असा बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांचा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे एका एकराच्या थोडा वर असू शकतो प्लॉट. तर त्यांचं टार्गेट हे 200च्या प्लसच आहेत, म्हणजे 200 क्विंटलच्या वरच अद्रक त्या ठिकाणी निघणार आहेत. कारण की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची बुरशीजन्य रोगाचा आणि कोणत्याच प्रकारची मर अशी समस्या म्हणजे बुरशीजन्य रोगाची समस्या अजिबात एकासुद्धा त्या ठिकाणी खांडाला आपल्याला दिसली नाहीत आणि एकसुद्धा काडी बुरशीजन्य रोगाची प्रभावित त्या ठिकाणी दिसली नाही. तर अशा पद्धतीने त्यांचा प्लॉट होता आणि आता याची पात त्या ठिकाणी उतरलेली आहेत. बस बस राहू द्या जास्त नका करू. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही जाम बेट बनलेलं आहे अशा पद्धतीचं. आणि विशेष म्हणजे मी भरपूर असे अद्रकीचे प्लॉट बघितले, परंतु हे जो प्लॉट आहे त्याची कांडी तुम्ही पाहत असाल एकदम जाड आणि लांबी आहेत. पहा अशा पद्धतीचे. भारी आहे. मोडू नका. आता एकच बेट आहे ना. हो, ते धुतल्यावर चांगलं दिसतं ते कांद्या कोंड्या लांब आहे. तर मित्रांनो, एका बेटाचं खरावर बस राहू द्या. मित्रांनो, एका बेटाचं हे पाहून घ्या तुम्ही. 100% 2, 2.5, 3 किलो लोक हे भरायला पाहिजेत. अशा पद्धतीचं जर का धुतलं तर धुतल्यावर हे एकदम त्या ठिकाणी चमक मारतील. कांड्या दिसते बरोबर लांब, जेवढी लांबी तेवढी लांबी दिसते. अशा पद्धतीचं मातीत दिसत नाही लांबी. मित्रांनो, कोणतंही जर का पीक घेतलं तर त्या पिकामध्ये बियाणाची शुद्धता ही खूप महत्त्वाची असते. जर का बियाणं आपलं चांगलं असलं तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनसुद्धा चांगलं निघतं. तर अशा पद्धतीचं यांचं हे बियाणं होतं. यांनी मागच्या वर्षीसुद्धा हेच बियाण्याची लागवड केली होती. तर त्यांना मागच्या वर्षीसुद्धा कोणत्याच प्रकारची बुरशी, उबळ व मर, सडण अशा प्रकारचे कोणतेच त्या ठिकाणी त्यांच्या प्लॉटमध्ये समस्या उद्भवल्या नाहीत. आणि यंदासुद्धा त्यांचा प्लॉट हा एकदम जबरदस्त असा होता. हां, त्याच्यात कोणत्याच प्रकारचं शेणखत वापरलेलं नाही, परंतु बियाणं हे 100% चांगलं आहे. जैविक वापरेल जास्त. तर राहू दे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा कळेल की जे अद्रक उत्पादक शेतकरी आहे की ते किती मेहनत करत असतात आणि मेहनत घेतल्याच्या नंतर त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी बघायला भेटतं.
तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.